गिरिजा राऊत प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। भोंदू फिरोज शेखला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। फिरोज शेखची साथीदारांसोबत चौकशी करायची आहे। न्यायालयाने फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी त्यासाठी दिलेली आहे। माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी गंभीर आरोप केलेले होते, ज्या प्रकरणामध्ये भोंदू फिरोज शेखला अटक झाली आणि आता 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। प्रतिनिधी कुणाल भोईटे आणखी तपशील देतात। कुणाल, प्रीती, खरं तर हे प्रकरण जसं पुढे जातंय त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे फिरोज शेख याला अटक करण्यात आली होती, त्यानंतर 2 वेळा पोलीस कोठडी देखील देण्यात आली होती। आज ती दुसऱ्या वेळची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आला आणि यावेळेस युक्तिवाद देखील झालेला आहे। फिरोज शेख याच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की आमच्या जो आरोपी आहे याचा आरोपी क्रमांक 5 असताना देखील वरचे 4 आरोपी तुम्ही अटक का नाही करत आहेत, त्यांची चौकशी का नाही करत आहेत, अशा प्रकारचा युक्तिवाद झाला आणि 2 वेळा पोलीस कोठडी देऊन तिसऱ्यांदा पोलीस कोठडी देऊ नये, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी अशा प्रकारची देखील मागणी करण्यात आली। मात्र जो फिरोज शेख याचा साथीदार आता सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे, याच्यासोबत दोघांची एकत्रित चौकशी करायचं असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे गिरिजा राऊत यांचे वकील सागर कदम यांनी देखील अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला आहे आणि आता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी फिरोज शेख याला दिलेली आहे। आता तपासाचे आणखी काही धागेदोरे येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी कुणाल।